नेमलेस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील 2,11,000 विद्यार्थी ज्यांनी टेट दिलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता किंवा भावी विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि आपल्याला जी चाहूल लागलेली आहे की शिक्षक भरतीतील जागा किती येणार आहे, तर या संदर्भात नागपूर जिल्हा परिषदच्या संदर्भातील जी काही माहिती आहे, एक अहवाल जो आहे तो अहवाल आपल्या समोर आलेला आहे. आणि या अहवालाच्या माध्यमातून या नागपूर जिल्हा परिषदमध्ये 2024-25च्या बिंदुनामावलीच्या नुसार किंवा संच मान्यतेनुसार किती जागा अवेलेबल आहेत किंवा उपलब्ध आहेत आणि कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा शिल्लक आहेत, ओपनच्या जागा किती आहेत, ईडब्ल्यूएस साठी किती, एससीबीसी साठी किती आणि इतर जे प्रवर्ग आहेत त्यांच्या जागा किती, ऍक्सेस किती झालेल्या आहेत म्हणजे अतिरिक्त किती झालेल्या आहेत, या सर्व जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती विश्लेषणासहित आपण या ठिकाणी सांगतो आहे. तत्पूर्वी माझ्या या चॅनलमध्ये आपण पहिल्यांदा आले असाल किंवा माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील. आणि जसं नागपूर जिल्हा परिषदचं हे रोस्टर बिंदुनामावली आपल्या समोर सादर करतोय, त्याच पद्धतीने इतर जिल्हा परिषदेची जशी ही माहिती आपल्याला मिळेल तशी माहिती आपण आपल्या या चॅनलला कायमस्वरूपी देत राहू. बघा, या जागा किती आहेत, या प्रवर्गाच्या संपूर्ण जागेचं स्पष्टीकरण आणि यात विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रवर्गाच्या जागा किती आहेत आणि ऍक्सेस कोणत्या प्रवर्गाच्या झाल्या आहेत, ओपनच्या जागा किती आलेल्या आहेत ते तुमच्या गुणानुक्रमाने म्हणजे तुमचं जे काही स्कोर आहे टेटचा त्यानुसार तुम्हाला समजेल की आपलं नागपूर जिल्हा परिषदला निवड होईल की नाही, असं या ठिकाणी बघा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण हे जे रोस्टर झेडपी नागपूरचं जे 2024-25च्या संच मान्यतेनुसार जे तपासणी अहवाल आहे तो आलेला आहे. आणि या 2 वर्षाची जी मुदत दिलेली होती त्यासाठी आलेला हा संपूर्ण तपशील, हा अहवाल आपण या ठिकाणी बघणार आहोत की कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा रिक्त आहेत आणि अतिरिक्त झालेल्या आहेत हे आपण बघणार आहोत. टोटल जागा किती आहेत नागपूर झेडपीच्या या अहवालाच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आहे. कॅटेगरी वाईज सांगतो आहे आणि एकूण पद किती आहेत, मंजूर पद किती आहेत हे आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. तर त्याचं संपूर्ण विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सर्व माहिती कळेल. जसं नागपूर झेडपीचा आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे तसंच इतर झेडपींचा सुद्धा आपण व्हिडिओ या ठिकाणी बनवणार आहोत आणि ज्या माध्यमातून तुम्हाला अपडेट आपण कायमस्वरूपी देतो आहेत. बघा, 2024-25च्या संच मान्यतेनुसार तपासणी अहवाल हा सादर केलेला आहे. नागपूर जिल्हा परिषदचा आहे, नागपूर झेडपीचा आहे. बघा, 1/9/2024च्या याच्यानुसार हे आलेलं आहे. मंजूर पदे किती आहेत पहा. मंजूर पदे आहेत 4,414. मंजूर पदे किती आहेत 4,414. कार्यरत पदे किती आहेत 3,849. 3,849 कार्यरत पदे आहेत आणि रिक्त पदे किती आहेत तर 565 रिक्त पदे आहेत. मग यात कॅटेगरी वाईज कोणती पदे किती आहेत, त्याची जागा किती आहेत, मंजूर पदे किती आहेत त्या कॅटेगरी वाईज आणि कार्यरत पदे किती आहेत, रिक्त किती आहेत हे आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला संपूर्ण या ठिकाणी बघायचं आहे. कॅटेगरी वाईज आपण बघू. पहिल्यांदा आहे आपली एससी कॅटेगरी, शेड्यूल कास्ट जे अनुसूचित जाती आहेत. तर त्यासाठी मंजूर पदे किती आहेत तर मंजूर पदे आहेत 574 पदे मंजूर आहेत. त्यापैकी कार्यरत पदे म्हणजे भरलेली पदं किती आहेत तर 550 पदं भरलेली आहेत आणि रिक्त पदं किती आहेत तर रिक्त पद 24 रिक्त पद या ठिकाणी आहेत. नंतर एसटी जी प्रवर्ग आहे, जे अनुसूचित जमातीचा प्रवर्ग आहे, या अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये जागा म्हणजे मंजूर पद किती आहेत तर 309 आहे नागपूर जिल्हा परिषद करता. आणि कार्यरत पदे किती आहेत तर कार्यरत पदे आहेत 242 कार्यरत पदे आहेत आणि रिक्त पदे जे आहेत ते रिक्त पदे आहेत आपले 67 रिक्त पदे आहेत. 67 पदही रिक्त आहेत. म्हणजे एससी आणि एसटी ला जागा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. नंतर आपले जे विजय आहे, विजय भटक्या जमात जे आपले विमुक्त जमातीच्या याच्यातला आहे विद्यार्थ्यांचा, तर बघा विजयच्या जागा किती आहेत विजयच्या तर 132 मंजूर पद आहेत आणि कार्यरत पदे किती आहेत 133. पहा, 132 मंजूर आहेत पण कार्यरत 133, म्हणजे एक पद जो आहे हा या ठिकाणी अतिरिक्त झाला, एक्सेस झालेला आहे, हे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे विजयच्या जागा या ठिकाणी नाही, एक एक्स्ट्रा झालेला आहे आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. नंतर एनटीबी जो आहे प्रवर्ग, एनटीबी प्रवर्ग भटक्या जमातीमधला बी प्रवर्ग जो आहे त्यात जागा आहेत म्हणजे मंजूर पद किती त्या जातीसाठी जाती प्रवर्गासाठी तर 110 जात प्रवर्गासाठी मंजूर पदे आहेत आणि कार्यरत पदे किती आहेत तर 134. पहा, म्हणजे 24 पदे ही एक्स्ट्रा त्या ठिकाणी भरली गेलेली आहेत. म्हणजेच तिथं अतिरिक्त किती आहे, एक्सेस किती आहे, 24 पदे एक्सेस आहे एनटीबी प्रवर्गाचे. कुठं नागपूर झेडपीला. म्हणजे या धोक्याची घंटा
आपल्या या दोन्ही प्रवर्गासाठी दिसत आहे की जागा इथं रिक्तच नाही, विजे आणि एनटी बी साठी. नंतर आहे एनटी सी बांधव आपले, जे त्यांच्या मंजूर पदे किती आहे एनटी सी साठी 155 मंजूर पदे आहेत आणि कार्यरत पदे जे आहेत ते 132 कार्यरत पदे आहेत आणि जी रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे आहेत 23 रिक्त पद आपल्या एनटी सी बांधवांसाठी आहे. नंतर एनटी डी जे प्रवर्ग आहे, एनटी डी प्रवर्गाकरता 88 मंजूर पदे आहेत, कार्यरत पदे 48 आहेत आणि जे रिक्त आहेत ते 40 पद रिक्त या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एनटी डी करिता. नंतर जो विशेष मागास प्रवर्ग आहे म्हणजे एसबीसी जो वर्ग आहे त्या एसबीसी वर्गाकरता 88 आहे, म्हणजे 2% आरक्षण आहे यांना. एनटीडी ला 2% आरक्षण. आरक्षण वाईज हे सर्व पर्सेंटेज आपण या ठिकाणी काढलेलं आहे, आपल्या सर्वांना माहित आहे. जसं एससी साठी 13% आहे, एसटी साठी 7% आहे, तशाच पद्धतीने हे एनटीडी एसबीसी 2% आहे. तर एसबीसी साठी किती आहे, तर एसबीसी साठी 88 जागा म्हणजे मंजूर पद होते आणि कार्यरत पदे किती आहेत 120. म्हणजे या ठिकाणी जे एसबीसी आहे या एसबीसीच्या जागा अतिरिक्त किती आहेत, तर 32 जागा या ठिकाणी अतिरिक्त आपल्याला दिसत आहेत. बघा, एसबीसी प्रवर्गासाठी मंजूर पद 88, कार्यरत पद 120, 32 पद काय आहेत ऍक्सेस आहेत, अतिरिक्त आहे. म्हणजे एसबीसी प्रवर्गासाठी सुद्धा ही धोक्याची घंटा आहे. एनटी बी नंतर विजेए आणि एसबीसी यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे नागपूर जिल्हा परिषद करता. नंतर आपले ओबीसी बांधव आहेत, ओबीसी बांधवांचा प्रवर्ग हा सर्वात जास्त आहे आणि त्यात जागा सुद्धा बघा 839 जागा आहेत आणि प्रवर्गानुसार कार्यरत पदे किती आहेत, तर 851 पदं भरलेली आहेत. म्हणजे 12 पदं या ठिकाणी ऍक्सेस आहेत, अतिरिक्त आहे. इथं सुद्धा ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा नागपूर झेडपीसाठी धोक्याची घंटा आहे, कारण इथे सुद्धा अतिरिक्त झालेले आहेत. 12 शिक्षक इथं अतिरिक्त आहेत प्रवर्गापेक्षा. नंतर आपण बघणार आहोत पुढे बघा, अत्यंत महत्वाचं माहिती आहे या ठिकाणी. पुढे ओबीसी बांधवांचं आपलं पाहिलं एक्सेस आहेत, 12 शिक्षक या ठिकाणी एक्सेस होत आहे. ओपन जे आहे, ओपन कॅटेगरी खुला प्रवर्ग जो आहे त्या खुल्या प्रवर्गासाठी मंजूर पदं जी होती ती मंजूर पदं 2119 आहेत आणि भरलेली जी पदं आहेत किंवा कार्यरत पदं आहेत ते 1639 पदं कार्यरत आहेत. म्हणजे ओपनच्या ज्या जागा आहेत, रिक्त जागा आहेत 480. रिक्त जागा किती आहेत, 480 जागा या रिक्त आहेत, जे ओपन साठी जागा आहेत. ओपन म्हणून जे विद्यार्थी चांगला स्कोर आहे ते विद्यार्थी ओपन म्हणून कॉम्पिट करू शकता. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण प्रवर्गाच्या जर रिक्त जागा ऍक्सेस सोडून टोटल जागा आहेत 565. ह्या अहवालानुसार, हा जो संच मान्यतेचा अहवाल आलेला आहे या अहवालानुसार 565 जागा या रिक्त आहेत आणि या 565चा आपण विचार आपल्याला करता येणार आहे. परंतु ज्या ज्या प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना नागपूर झेडपी मध्ये अप्लाय करावं लागणार आहे की नागपूर झेडपीचं स्वप्न ते बघत असतील तर त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला ओपनचा स्कोर असणं गरजेचं आहे. 140 अबो जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट होणार आहात, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता विषय आलेला आहे, 2 प्रवर्ग यात सुटलेले आहेत, एक एसीबीसी आणि दुसरा आहे आपला ईडब्ल्यूएस. हे दोन्ही लक्षात घ्यायचं आहे. तर एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस तर यांचं असं असते की जागेच्या जे काही ओपनच्या जागा आहेत किंवा टोटल जागा आहेत या जागेच्या 10%, कारण ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी ला 10% रिझर्वेशन आपण पकडलायचं आहे. तर या ठिकाणी 565 जे काही रिझर्वेशन 565चे 10% जागा जर पकडल्या तर त्या 57 जागा या एससीबीसी विद्यार्थ्यांकरिता आहेत आणि आपले ईडब्ल्यूएस जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा 10% असे यांना 57 जागा, म्हणजे दोन्ही मिळून दोन्ही प्रवर्गाच्या 57 जागा ह्या एससीबीसी ला असणार आहे आणि ईडब्ल्यूएस ला असणार आहे. त्यामुळे एससीबीसी विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात आणि ईडब्ल्यूएस पण या ठिकाणी अप्लाय करू शकतात. आता राहिला प्रश्न ओपनच्या जागा किती, तर मग 565 मायनस आपल्याला ह्या 114 जागा आपल्याला करावं लागेल आणि त्यानुसार एकूण जागा ओपनच्या जर आपण नागपूर झेडपीच्या आता सध्या परिस्थितीत जर आपण बघितलं तर 565 मायनस 114 जर आपण केलं तर यानुसार आपल्याला 366 जागा ह्या ओपनच्या असणार आहे. हे अत्यंत महत्वाची बाब आहे, हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीनं हे रोस्टर बिंदुनामावली तयार झालेली आहे आणि या तपासणीनुसार
हे जे आहे याचनुसार असणार आहे. आता जरी नवीन संच मान्यतेच्या धोरणानुसार जर आपण बघू तर यात पुन्हा संख्या कमी होऊ शकते, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. हे तर तयार झालं होतं, यात ही संख्या कमी होईल असं आपल्याला वाटत आहे. पण जे एक्सेस झालेले आहे त्या ज्या जात प्रवर्गासाठी धोक्याची घंटा आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच विविध वेगवेगळ्या झेडपींचे जे काही रोस्टर आहे, जशी आपल्याला माहिती अपडेट मिळेल तशा माहिती करता आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे त्याला मात्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जॉईन व्हा. धन्यवाद.